उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। तर आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत। आज ठाकरे बंधूंचा पुन्हा एकदा मिलाप आपल्याला पाहायला मिळणार आहे। 27 जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते, तर आज 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर येणार आहेत। 1.5 दिवसाचा बाप्पा असतो राज ठाकरे यांच्या घरी आणि त्याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे पोहोचणार आहेत। आदित्य ठाकरे हे आधी आलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवरून पोहोचतील। राज ठाकरे यांच्या घरी आता उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा। अनेक दिग्गज नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। सालाबादप्रमाणे याही वर्षी राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आज शिवतीर्थावरचा 3रा वर्ष आहे राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा येण्याचं आणि अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रातील कला क्षेत्रातील मंडळी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात। आदित्य ठाकरे ज्यावेळी मातोश्रीतून निघाले होते त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे आधी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्या बाप्पाचे आशीर्वाद घेतील, त्यांचं दर्शन घेणार आणि त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवरून शिवतीर्थासाठी रवाना होणार आहेत। थोड्यात 12:30 वाजता आज उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत। मात्र ठाकरे बंधूंचा हा मिलाप, ही भेट आज पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या। मातोश्रीवर जात 27 जुलैला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता 27 ऑगस्टला गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि गणपतीसाठी निमंत्रण दिलं। सहकुटुंब उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत। थोड्याच वेळात ते मातोश्रीवरून निघतील आणि त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील पोहोचतील। 12:30ची वेळ देण्यात आलेली आहे। 12:30 वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत। तर त्याआधी ते शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतील। सहकुटुंब ते शिवतीर्थावर जाणार आहेत। तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे घरी गणपतीसाठी पोहोचणार आहेत। ठाकरे बंधूंचे कौटुंबिक संबंध जे आहेत ते सर्वच जणांना आजकाल अनुभवायला मिळतात। बेस्टमध्ये देखील युती करण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही भेट सर्वच जणांना अनुभवायला मिळणार आहे। ठीक 1 महिन्यानंतर उद्धव ठाकरे आता गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत। शिवतीर्थावर आल्यापासून आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गणपतीसाठी दर्शनासाठी येणार आहेत आणि आदित्य ठाकरे हे या आधीच निघालेले आहेत। त्यानंतर थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर जाण्यासाठी निघणार आहेत। ही 3 दृश्य अगदी बोलकी अशी ठाकरे घराण्याची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते। अगदी पुष्पगुच्छ त्यांना देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या। त्यानंतर आता गणपतीचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि ते निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेले आहे। आपली कौटुंबिक नाती जपत आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासानी म्हणजेच शिवतीर्थावर थोड्याच वेळात पोहोचतील। आदित्य ठाकरे शिवतीर्थावर जाण्यासाठी निघालेले आहेत। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, ठीक 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होते, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पाची आरती त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठेची पूजा सुद्धा पूर्ण झालेली आहे। संपूर्ण कुटुंब यावेळेला उपस्थित होतं। आता आतुरता आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थवरती पोहोचणार आहेत आणि जवळपास 1 महिन्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंचा ज्यावेळेला वाढदिवस होता त्यावेळेला राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती गेलेले होते आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिवतीर्थ म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी येत आहेत, सहकुटुंब येत आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेत आहेत। भेट जरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं असली तरी मात्र 2 बंधू पुन्हा एकदा भेटणार आहेत आणि त्यांचं मनोमिलन जे आहे ते महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय की संपूर्ण शिवतीर्थला हार फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा सजावट त्याचबरोबर बाप्पाच्या आगमनाची तयारी ही जोरदार पद्धतीने करण्यात आलेली होती आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या बाप्पाच्या आगमनामध्ये जे काही तल्लीन झालेलं पाहायला मिळालं। उत्साहाने बाप्पाचं स्वागत झालं आणि आरती आणि प्राणप्रतिष्ठेची पूजा सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवरती पोहोचतील, त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतील आणि पुन्हा एकदा पूर्ण ठाकरे कुटुंबीय जे आहे ते एकत्रितपणे पाहायला मिळेल। दुपारी आपण पाहतोय की राज्याचे ठरतो, चांगली गोष्ट आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करतायत। आम्ही काही करून मुंबईला जाण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आम्ही तुम्हाला सांगितलं ना, अशा काही लहान गोष्टीची चर्चा बाप्पाकडे आपण करत नाही। असं ते आता आणि ते
आदरणीय कोर्ट आणि पोलीस ते सरकार पाहून घेईल काय असेल तर. गणेश उत्सवामध्ये अशा प्रकारे मुंबईमध्ये एवढ्या संख्येने कायदा सुव्यवस्था अरे आता ते पोलिसांचं काम आहे, ते बघतील काय करायचं ते आपलं काम नाही. आपलं काम जे आहे चांगल्या आनंदामध्ये बाप्पाचा उत्सव साजरा करणं हे आपलं काम आहे. उपमुख्यमंत्री येत आहेत यावर्षी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. मागच्या वर्षी अजितदादा आले होते आपल्या गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हायला. अजितदादा पण आले होते. यावर्षी येतील ना ते सगळ्यांना जे पंकज भाऊ स्वतः आमंत्रण देत आहेत येतील.